नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही बुद्धिमत्तेचे प्रश्न पाहिले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण काही बुद्धिमत्ते प्रश्न पाहणार आहोत. तर इयत्ता 5वीच्या वर्गासाठी शिष्यवृत्तीसाठी उपयुक्त असे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेसाठीही उपयुक्त पडतील तुम्हाला असे प्रश्न आहेत. तर बघूयात, आपण प्रश्न चालू करूयात. 10-12 प्रश्न घेणार आहे मी. तर बघा, आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न दिला आहे. लाल, हिरवा, पिवळा, निळा हे रंग याच क्रमाने, बघा ह्या क्रमाने लाल, हिरवा, पिवळा आणि निळा हे रंग याच क्रमाने लिहिल्यास 15व्या स्थानावर कोणता रंग येईल? तर कसं सोडवायचं बघा. पेपरवर रंग लिहून घेऊयात आपण. पहिल्यांदा दिलेला आहे लाल. शॉर्टमध्ये लिहिते लाल, हिरवा, पिवळा, निळा. तर अशा पद्धतीने आपल्याला हेच नंबर पुढच्या प्रमाणे जर आपण मांडत गेलो तर 15वा क्रमांक काढायचा आहे. तर बघा, आपण खाली नंबर लिहूयात इथं. 1, 2, 3, 4. पुढचा जो आहे तो फिरून येईल नंबर लालसाठी. 5, 6, 7, 8. त्याच्यानंतर पुढचा 9वा नंबर जो आहे तो लालसाठी येईल. 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15 आणि पुढे 16 येईल. तर पिवळ्या रंगासाठी काय 15. तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. त्याच्यानंतर पुढचा बघूयात आपण. प्रश्न जो आहे तो आहे पुढचा प्रश्न 54वा. एक्स ही एक विषम संख्या आहे, तर तिच्या पुढील लगतची म्हणजे त्याच्या शेजारचीच विषम संख्या शोधा. विषम संख्या शोधायची आहे त्याच्या पुढची. आधीची जी संख्या दिलेली आहे ती आपल्याला यक्स दिलेली आहे. बघा, यक्स ही संख्या काय आहे? विषम संख्या आहे दिलेली. तर त्याच्या लगतची आपल्याला संख्या शोधायची आहे. समजा आपण एक उदाहरण घेऊयात आणि उदाहरणामध्ये 5 ही संख्या काय घेऊयात? विषम संख्या घेऊयात. तर त्याच्या पुढची तुम्हाला माहितीच आहे ती किती आहे? 7 आहे. 5च्या शेजारची लगतची संख्या किती येते? 7 येते. तर उदाहरण आपण 5 साठी x बरोबर 5 घेऊयात. तर x बरोबर लगतची संख्या 7 येण्यासाठी काय करावं लागतं? 5 मध्ये अधिक 2 मिक्स करावं लागतं. म्हणजेच आपलं उत्तर काय येणार आहे? ह्या दिलेल्या x मध्ये 2 ही संख्या मिक्स केली किंवा मिसळली तर आपल्याला पुढची लगतची संख्या 7 येणार आहे. तर पर्याय क्रमांक जो आहे तो आपल्याला x अधिक 2 येईल. तर पर्याय क्रमांक याच्यामध्ये दिलेला आहे आपल्याला. पर्याय क्रमांक येईल 2. पुढचं बघा. जेथे मुले खेळत आहेत तेथे काचा पडलेल्या पाहून राजूने केलेली कोणती कृती योग्य आहे? तर कृती दिलेली आहे बघा. पहिली कृती जी आहे ती बघा. काचा उचलून कचरा कुंडीत टाकाव्यात. दुसरं दुर्लक्ष करावे. तिसरा पर्याय सर्व मुलांना हाकलून लावावे. चौथा पर्याय आहे रखवालदारास मुद्दाम उचलण्यास सांगावे. तर पर्याय क्रमांक 1 येईल. त्या काचा स्वतः उचलून कुंडीत टाकाव्यात. दुर्लक्ष करू नये, येणार नाही. तिसरा सर्व मुलांना हाकलून देण्याची गरज नाहीये काय. आणि रखवालदारास मुद्दाम सांगण्याची पण गरज नाही, ते काम स्वतः करू शकतात. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 येईल. पुढचा प्रश्न पाहूयात आपण त्याच्यातलाच. मध्यभागी उभा असलेल्या अजयचा क्रमांक 12वा क्रमांक असलेल्या रांगेत एकूण मुले किती आहेत किंवा किती असतील? मध्यभागी कितवा नंबर आहे? 12वा आहे आणि तो कोण मुलगा उभा आहे? अजय. तर त्या रांगेत एकूण मुले किती आहेत? तर 12वा जो क्रमांक आहे तो मध्यभागातला आहे. तर बघा, 12 मांडूयात मध्यभाग. हा मध्य आहे. म्हणजे इकडे मुले किती आहेत? 11 आहेत. आणि उजव्या बाजूला 11, डाव्या बाजूला 11. तर यांची सगळ्यांची बघा 11 आणि हे 11 आणि हे 11 दोन्ही मिळून किती होतील? 22 मुले होतील. आणि मध्यभागातला जो 12व्या नंबरचा मुलगा आहे तो किती येईल? 1 येईल. अशी मिळून 23 मुलांची संख्या होईल. तर आणि समजा हे जर समजत नसेल किंवा जमत नसेल तर तुम्ही संख्या मांडू शकता 1 पासून 12 पर्यंत आणि त्याच्यानंतर पुढे 1, इथं 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 संख्या मांडू शकता. 12वा हा मध्यभागी येईल गोल करायला. त्याच्यानंतर पुढे उलटून इकडून घ्या. 11, 10, 9, 2,
आणि 1 मांडा आणि संख्या मोजा, तुम्हाला बरोबर 23 विद्यार्थी संख्या येईल. उत्तर तुमचं तुम्हाला सापडेल. तर पर्याय क्रमांक जो 23 आहे तो शोधून काढूयात. पर्याय क्रमांक जो आहे तो 3 येईल. 57 व 58 साठी सूचना दिली आहे. खालील प्रश्नाकृतीस तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. तर आकृती दिलेली आहे, प्रश्नाकृती आपल्याला वर, आणि खाली पर्याय 1, 2, 3 आणि 4 दिले आहे. त्याच्यातून पाहून आपल्याला आकृती तंतोतंत जुळणारी शोधायची. बघा, एक चौकोनी कप्पा दिला आहे, त्याच्यामध्ये काय आहेत, काही कप्पे दिले आहेत. बघा, एका पहिल्या कप्प्यामध्ये अधिक आहे, दुसरा कप्पा रिकामा आहे आणि तिसऱ्या कप्प्यात वजा आहे. सेम ॲज इट इज, अधिक, वजा, गुणिले आणि भागिले तुम्हाला जिथे दिसते तिथे तुम्ही काय करू शकता, शोधून चित्राकृती तंतोतंत जुळणारी काढू शकता. गुणिले नाही येणार, भागिले, अधिक आणि वजाचं जिथे दिसते अधिक, वजा, गुणिले आणि भागिले. पर्याय क्रमांक 3 येईल. त्याच्यानंतर पुढचं पाहूयात. प्रश्नाकृती दिलेली आहे चित्रात. बघा, एक वाय काढलेला आहे, त्याच्यामध्ये वरच्या बाजूला जो वायचा जो कप्पा आहे, भाग आहे, त्याच्यामध्ये ओ, दुसऱ्या भागात यस आणि तिसऱ्या भागात यक्स दिलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला त्याच्यानुसार चित्रात बघा दिसते का कुठे, तर पर्याय क्रमांक ओ, यस आणि यक्स, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. त्याच्यानंतर पुढचे प्रश्न पाहूयात आपण. 5 एप्रिल रोजी रविवार असेल तर पुढील रविवारी कोणती तारीख येईल? म्हणजे पहिल्या रविवारी 5 एप्रिल तारीख येत आहे, तर पुढच्या रविवारी किती येत आहे? तर आपल्याला एक साधा सोपा पर्याय सांगते मी, तो कसं काढायचा आहे. तर त्याच्यासाठी एक साधी ट्रिक वापरायची आहे. तर बघा, तुमच्या हाताची जी बोट आहेत ते बघा, 1 खड्डा, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 संख्या येते. तर याच्यानुसारच आपण ह्याच्यावर वार मांडायचे आहेत किंवा वारांची नोंदी घ्यायची आहेत. बघा, याच्यानुसार बघा, इथं 5 तारखेला कोणता वार आहे? रविवार आहे. तर आपल्याला 7 दिवस आहेत, रविवार सोडायचा आणि पुढचे 7 दिवस घ्यायचे आहेत. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि परत रविवार येणार आहे आपल्या ह्या टोकावर. तर बघा, 5 तारखेला रविवार आहे, पण आपण इथून सुरुवात कुठून केली आहे? सोमवार पासून केलेली आहे. तर आपण काय करूया, त्याला रविवारला 5 तारीख, तर सोमवारसाठी 6 तारीख. 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. रविवारसाठी पुढच्या किती तारीख येईल? 12. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर. त्याच्यानंतर पुढचं बघा, 1 फेब्रुवारीला मंगळवार असेल तर 28 फेब्रुवारीला कोणता वार येईल? तर ॲज इट इज सेम मगासारखंच मोजत बसण्यापेक्षा बघा, आपल्याला काय दिलेलं आहे? 1 फेब्रुवारी दिलेलं आहे. 1 तारखेपासून आपले बोट मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. 15 बोट आहेत, सॉरी कांड्या आहेत बोटाच्या. 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27 आणि 28. बघा, बोटाच्या अंगठ्यावर इथं आपल्या काय आलेलं आहे? 28 तारखेला. खून करून घेऊयात आपण. बघा, आता 1 तारखेला काय दिलं आहे? मंगळवार दिलं आहे. तर आपल्याला 1 तारखेपासून चालू केलं आहे आपण आणि 28 इथे तारीख आलेली आहे. तर बघा, इथून आपल्याला चालू करायचं आहे वार धरायला. मंगळवार 1 तारखेचा, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, परत सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. बघा, मी जिथं खून केली आहे तिथं कोणता वार आलेला आहे? सोमवार. तर पर्याय क्रमांक 2 वर हे पर्यायाचं उत्तर आहे. पुढचं बघा, 5 अधिक 7 व वजा 9 भागिले 3 या पदावलीचे उत्तर काय येईल? तर आपल्याला पदावली लिहून घ्यायची आहे आधी. तर आधी आपण काय करूयात? पदावली लिहून घ्यात. मी पदावली लिहिते साईडला. 5 अधिक 7 पदावली आहे 5 अधिक 7 वजा 9 भागिले 3. 9 भागिले 3. तर आपल्याला बघा, एक सूत्र आहे, कंचे भागू बेव. आता हे फक्त पाठ ठेवायचं आहे. कशासाठी सांगते? तर हे पदावलीसाठी उपयोग आहे. कंचे म्हणजे काय? कंसाचा वापर आधी करायचा आहे, कंस सोडून घ्यायचा आहे पदावलीमध्ये आलेला असेल तर. त्याच्यानंतर पुढचा पर्याय जो आहे, पुढची क्रिया जी आहे ती भागाकाराची करायची, त्याच्यानंतर गुणाकार, त्याच्यानंतर बेरीज आणि त्याच्यानंतर शेवटी
वजाबाकी. तर आपल्याला याच्यानुसार सोडवायचं आहे. कंस आहे का आपल्या याच्यामध्ये? नाही आहे. त्याच्यामुळं कंस हा आपला जाईल. त्याच्यानंतर काय येईल? भागाकार आहे का? हो आहे. तर भागाकार करताना बघा, आधी 5 अधिक 7 वजा 9 भागिले 3 जे आहे याचा भागाकार जर केला 9 भागिले 3 तर उत्तर येईल आपल्याला 3. याचं उत्तर जे आहे ते येईल आपलं 3. पुढच्या बघूयात. भागाकार झालाय, गुणाकार आहे का? तर गुणाकार हा पण क्रिया नाही आहे याच्यामध्ये पदावलीमध्ये. परत काय आहे? बेरीज आहे. 5 अधिक 7 बरोबर येईल आपलं 12 वजा 3 आहे. शेवटी काय करायला लावलेलं आहे? वजाबाकी. तर वजाबाकीसाठी काय करायचं आहे? 13 12 मधून 3 गेले 9 येईल. तर कंचे भागू बेव पर्याय 1 मध्ये 9 हे उत्तर आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. त्याच्यानंतर पुढचा पाहूयात प्रश्न. एका सांकेतिक भाषेत भारत हा शब्द ह्या चिन्हाने दिलेला आहे. त्रिकोण, गोल आणि चौकोन असा लिहितात. तर त्याच भाषेत भात हा शब्द कसा लिहितात? सोपा आहे. त्रिकोण, गोल आणि चौकोन. त्रिकोणासाठी भा, गोलसाठी र आणि चौकोनासाठी त येईल. तर आपल्याला फक्त भात पाहिजे. भातासाठी भा, त साठी चौकोन त, भात. तर त्रिकोण चौकोन कुठे येतं पाहूयात आपण. तर पर्याय क्रमांक 3 वर त्रिकोण चौकोन येतं. त्याच्यामुळं भात या शब्दासाठी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. त्याच्यानंतर पुढे पाहूयात आपण. बालिका दिन कोणत्या तारखेला येतो? तर आता आपल्याला तारीख लक्षात ठेवा. 3 जानेवारी दिवशी आपण बालिका दिन साजरा करतो. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. पुढे पाहूयात आपण. 64 ते 68 साठी सूचना दिलेली आहे 4 प्रश्नांसाठी. प्रश्नाच्या सुरुवातीला 3 पदे दिली आहेत. त्यांचे काही वैशिष्ट्य आहेत. त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. या गटात बसणारे पद दिलेल्या पर्यायातून निश्चित करा. तर बघा आपल्याला काय दिलेलं आहे? सुरुवातीला 3 पदे दिलेली आहेत आणि त्यांच्यामध्ये काहीतरी साम्य आहे. त्या साम्यानुसार आपल्याला पर्यायातून चौथा जे उत्तर आहे किंवा जो पर्याय आहे तो शोधून काढायचा आहे आणि ते एका गटात बसतील असं उत्तर काढायचं आहे. तर याच्यामधून कान, नाक आणि डोळा, त्याच्यात पुढचा बसणारा जो गटातला पद जो आहे चौथं ते चेहरा, पाय, हात आणि जीभ. तर बघा कान, नाक आणि डोळा हे पूर्ण चेहऱ्याचे भाग आहेत. त्याच्यामुळे पाय आणि हात येणार नाहीत. आता चेहरा आणि जीभ राहिलेली आहे. तर हे भाग जे आहे ते चेहऱ्याचे असल्यामुळं पर्याय क्रमांक जीभ हे उत्तर येईल. कान, नाक, डोळा आणि जीभ हे सगळे काय आहेत? चेहरा या भागावर बसणारे अवयव आहेत. पुढे बघूयात. किलोमीटर, मीटर, सेंटीमीटर. मीटर दिलेला आहे त्याच्यामुळं मीटरमध्येच उत्तर असेल. सेमी, मिलीमीटर, लिटर नाही येणार आणि मिलीलिटर पण येणार नाही. तर बघा आता सेमीचा अर्थ सेंटीमीटरच असा होतो. त्याच्यामुळं हा आणि हा एकच अर्थ आहे. त्याच्यामुळे उत्तर जे येईल ते पुढचं मिलीमीटर येईल. किलोमीटर, मीटर, सेंटीमीटर आणि मिलीमीटर. तुमचा बघा 66वा प्रश्न. आकृती दिली आहे. आकृतीमध्ये बघा पहिला चौकोन रिकामा आहे. दुसऱ्या चौकोनामध्ये तुम्हाला छोटा चौकोन काढून दिलेला आहे. परत गोल काढलेला आहे आणि एक दंडा काढलेला आहे. त्याच्यानुसारच पुढे बघा तेच चौकोन, गोल आणि दंडा फिरलेले आहेत. एका 90 अंशाच्या कोनामध्ये खाली फिरलेले आहेत. चौकोन, गोल, दंडा. परत 90 अंशाच्या कोनात फिरले आहे. चौकोन, गोल, दंडा. परत 90 अंशाच्या कोनात फिरतील आणि उत्तर काय येईल आपलं? सेम ॲज इट असं येईल. 90 अंशाच्या कोनात फिरण्यासाठी बघा शेवटी कुठं कसं फिरलेलं आहे? चौकोन, गोल आणि दंडा. म्हणजे चौकोन कुठे येईल? इथे. गोल आणि दंडा. आता हा पर्याय कुठे दिसतोय बघूयात आपण. पर्याय क्रमांक सेम बघा कुठे दिसतोय? चौकोन, गोल आणि दंडा. चौकोन, गोल आणि पर्याय क्रमांक 3 हे उत्तर. बघा पुढचा प्रश्न आहे. 12, 24 आणि 36 या संख्यामध्ये पुढची संख्या बसणारी काय? 12चा पटीत आहे. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 चौक 48. बघा त्याच्या पटीत दुसऱ्या बसणाऱ्या संख्या बघा दिसत आहेत का कुठे? 41, 45 आणि 46 ह्या तिन्ही संख्या बसत नाहीत. तर अशा पद्धतीने आपण आज काही प्रश्न
सोडून पाहिलेले आहेत बुद्धिमत्तेचे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.